मराठी, आवाज जनसामान्यांचा। इंदापूर नगरपालिकेचा प्रचार शिगेला पोहोचला असून निवडणुकीच्या प्रचाराला संभावना वेग आला आहे। येत्या 2 डिसेंबर रोजी इंदापूर नगरपालिकेचे मतदान होत असून मी इंदापूर नगरवासियांना जाहीर विनंती आवाहन करतो की शहरवासियांनी पैशाला आणि पैसेवाल्याला किंमत न देता विकास कामांना प्राधान्य देत जनतेत राहून जनतेची कामे करणारा, ग्राउंडवर काम करणारा, सर्वसामान्य गोरगरीब लोकांना आपला माणूस वाटणारा प्रदीपदादा गारटकर आणि कृष्णा भीमा विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन विजयाताई कोकाटे यांनी केले आहे। कारण की शहरातील भटकी जनावरे, भटकी कुत्री, डुकरे, रस्ते, पाणी, वीज, नगरपालिका, जुनी नवी इमारत, ऐतिहासिक गडी, नगरपालिकेची शाळा, कोंडावडा, शौचालय असे अनेक मूलभूत प्रश्न देखील नगरपालिकेच्या माध्यमातून मागील पंचवार्षिक कालावधीमध्ये झालेले नाहीत। त्यामुळे पैसेवाल्यांना आता घरी बसवण्याची वेळ आली असून आता इंदापूर की गंदापूर असे म्हणण्याची वेळ आली आहे आणि हे सर्व या पैसेवाल्यांमुळे झाले आहे। फक्त गोड बोलून विकास होत नसून त्यासाठी जमिनीवर काम करावे लागते। म्हणून सर्वांना आपला माणूस वाटणारा प्रदीपदादा गारटकर आणि कृष्णा भीमा विकास आघाडीच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन विजयाताई कोकाटे यांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे। खरं तर आज आपण बघतोय की इंदापूर शहराला दादांशिवाय पर्याय राहिलेला नाहीये। इंदापूर झालं गांधापूर। कारण आज तुम्ही बघताय जर 3 नंबरच्या वार्डात तुम्ही फिरला, आमचं असं कुलदैवत आहे तुळजापूर देवीचं मंदिर, त्याच्या शेजारी तुम्ही बघितलं तर आत्ता जातानाही तुम्ही एखादा फोटो काढून जावा की मोकाट जनावरे, कुत्रे अतिशय भटकत आहेत आणि फिरत आहेत आणि सर्वसामान्य जनतेला भयंकर त्याचा त्रास होत आहे। ज्यावेळेस मोकाट जनावरांचं पिल्लं होतात त्यावेळेस आमची मुलं आम्हाला घरात ठेवावी लागतात, कारण त्यांची भीती मानव संरक्षणासाठी आज इंदापूर शहराची नगरपालिका राहिलेली नाही। मोकाट जनावरांसाठी आणि त्यांच्या संरक्षणासाठी इंदापूरची नगरपालिका झालेली आहे। आज आम्ही जर मराठी शाळेत मुलं घातली तर तिथे वॉशरूमला जाण्यासाठी मुलींना भयंकर त्रास होतो। तिथे खड्डे आहेत, कुणाचा पाय अडकला तर मुलींना आतमध्ये जाण्यात खड्ड्यात किंवा पाय मोडण्याची शक्यता आहे। मला वाटतं ताटे सरांनी ह्या गोष्टीविषयी प्रश्न उठवलेला आहे। आम्ही महिलाही सामाजिक कार्यकर्त्यांनी मी त्याच्यावर सातत्याने प्रश्न उठवत असतो, पण नगरपालिकेने अजूनही नगरपालिकेच्या प्रशासनाने त्याच्याकडे दुर्लक्षित केलेलं आहे। म्हणजे मानवाचं जीवन एवढं क्षुल्लक आहे का, हा प्रश्न तर मला सर्वसामान्य जनतेला विचारायचा आहे। का तर मानवाचं जीवन एवढं सर्वसामान्य असेल तर तुम्ही म्हणजे याच्यापेक्षा तर मोठं इंदापूर शहराचं शहराची समस्या काय आहे असं तुम्हाला वाटतं? आमची पहिले तर समस्या अशी आहे की इंदापूरमध्ये ज्या भ्रष्ट इंदापूर नगरपालिकेला झालेलं आहे, भरत जाणार परत, हे आम्हाला सर्वसामान्य जनतेला माहीत आहे। कारण भ्रष्ट नगरपालिका झालेली आहे। आज 24% माझं घरभाडं आणि पाणीपट्टी सांगायचं उदाहरण 2023ला फक्त 10,000 होते। मी जनतेचा जास्त अभ्यास करत नाही, मी माझंच उदाहरण सांगते। आज माझी घरपट्टी आलेली 50,000 रुपये। तुम्हीच सर्वसामान्य आणि पत्रकार बंधूंनी ह्या गोष्टीचा विचार करावा की माझं स्वतःचं घर असून मला घरपट्टी किती आलेली असेल आणि 24% त्याला चक्रीवाढ व्याज लावलेलं आहे। मग सर्वसामान्य माणसांचं काय आहे इथे? आता तुम्ही घरकुल योजना बघताय, आज ती घरकुल योजनासुद्धा गरिबांसाठी राहिलेली नाही आहे। आज किती वर्ष झाली ती बिल्डिंग होती आहे, घरकुलाची योजना सर्वसामान्यासाठी बिल्डिंग उभी राहिलेली आहे, पण तिथं महिला पण म्हणतात आणि गरीब माणसंही म्हणतात की आम्हाला घरकुल योजना परवडत नाही। कारण पुण्यासारख्या ठिकाणी 2-2.5 लाखाला घरकुल योजनेत फ्लॅट बसतोय आणि आमची इथं भरमसाठ पैसे उकळले जात आहेत। सर्वसामान्य माणसांचा इथं विचार नाही आहे। फक्त इंदापूर शहर हा चेहरामोहरा फक्त श्रीमंतांसाठी झालेला आहे। आम्हाला आमचं इंदापूर, आमच्या हक्काचं इंदापूर पाहिजे। आम्ही ठरवलेला आमचा नगराध्यक्ष पाहिजे। सर्वसामान्यांचा नेता आम्हाला इथं घडवायचा आहे आणि सर्वसामान्यांचा नेता आवाज उठवणारा फक्त आम्हाला एकच चेहरा दिसतो, ते म्हणजे प्रदीपदादा। धन्यवाद। आपण कसं बघताय या उमेदवारीकडे, प्रदीपदादा गारटकर यांच्या उमेदवारीकडे आपण कसं पाहताय?
असं इंदापूर शहरातील जनतेला इंदापूर नगरपालिकामध्ये काय काय कामं असतात. स्ट्रीट लाईट, इंदापूर शहरामध्ये स्ट्रीट लाईट नाही आहेत. पाण्याचा प्रश्न मला वाटतं गेल्या 3 महिन्याच्या अगोदर पाणी घाण येत होतं सगळ्यांना. हा पण एक प्रश्न होता. रस्ते पण व्यवस्थित नाही आहेत. कसलाच विकास दिसत नाही आहे जनतेला. आणि जनता म्हणजे आता वेडी नाही आहे. जनतेला सगळं समजतंय. आणि गेली 40 वर्षापासून आपले प्रदीपदादा गारटकर या शहरामध्ये नाही तर ग्रामीणमध्ये सुद्धा त्यांचं भरपूर चांगलं काम आहे आणि ते घरोघरी पोचलेले आहेत. तर आमच्या ह्या आत्ताच्या युवा पिढीचा म्हणजे जनसेवक म्हणजे प्रदीपदादा गारटकर. त्यांना सगळ्यांना माहिती आहे की त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे जनतेचा इंदापूर शहरातील, की इंदापूरचे नगराध्यक्ष जर प्रदीपदादा गारटकर झाले तर इंदापूरचा भरमसाठ विकास होणार आहे. त्यामुळे विजय हा कृष्णा भीमा विकास आघाडीचा आहे आणि भावी आमदार म्हणून भावी नगराध्यक्ष म्हणून आपले प्रदीपदादा गारटकरच येणार आहेत ह्याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. मला रस्त्याचं एक बोलायचं. आमचे मामा म्हणतात की इंदापूर शहराचा नव्हे तर इंदापूर तालुक्याचा विकास केला. मी कोटीचे कोटी पैसे आणलेत, खर्च करतोय, इंदापूरचा विकास होतोय. दळणवळणाचं साधं म्हणून रस्ते विकास असू शकतात, पण तुम्ही भावी पिढीसाठी आपले जे आता तरुण वयातली जी मुलं आहेत त्यांच्यासाठी मामांनी एखादा उद्योग आणला आहे का तर नाही. आणि रस्ते पण असे आहेत, माझ्या बंधूंना मी सांगते, हाताने उचलावा रस्ते, त्याच्यात 50% तेल आणि 50% डांबर आहे. तुम्ही बघत असाल कारण तुम्ही फोटो वगैरे पण काढता. हाताने उकरला तरी रस्ता निघतोय. असा रस्ता उचलायचा आणि बाजूला ठेवायचा. निकृष्ट झाले असं म्हणायचं आहे तुम्हाला? 100% निकृष्ट काम आहे. फक्त यांना दाखवायचं आहे आम्ही एवढा निधी आणतो तेवढा निधी आणतो, पण आम्ही हिशोब विचारतोय का तुम्ही निधीचं केलं काय, आमच्या सार्थकी किती ते निधी लागलेला आहे, तुम्ही किती टक्के त्यातनं कमिशन घेताय, तुम्ही सरळ सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यात डोळू जोगताय. आज सर्वसामान्य माणूससुद्धा स्वतःच्या अधिकारासाठी लढू शकतोय. म्हणून आम्हाला नगराध्यक्षपदी दादाच हवेत. कृष्णा भीमा विकास आघाडी यांचा 100% विजय होणार. मॅडम, तुम्ही आता रस्त्याच्या बाबतीत प्रश्न उपस्थित केला. कालच्या सभेमध्ये एका नगरसेवकाने जाहीर आव्हानच केलंय की जर समजा आमच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाला असं वाटत असेल, आमचं काम निकृष्ट दर्जाचं झालं असं वाटत असेल तर त्यांनी माहितीचा अधिकार टाकावा आणि माझी माहिती काढावी असं त्यांचं आव्हान केलं. ते आव्हान तुम्ही पेललं? हो चालेल ना, करू ना आम्ही ते. G9 मराठीसाठी बबनराव धायतोंडे, इंदापूर.